नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण शिलाईविषयी बऱ्याच टिप्स बघितल्या. तुमचं खूप छान भरभरून प्रेम मिळालं व्हिडिओजला. छान तुमचे व्ह्यूज आले आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा आले आणि लाईकसुद्धा आले. तर तुमच्या एवढ्या सगळ्या प्रेमामुळे आणि तुमच्या या सबस्क्रिप्शनमुळे, तुमच्या लाईकमुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे आपलं चॅनल मॉनिटाईज होत आहे. तर मैत्रिणींनो, खूप खूप धन्यवाद तुमचे. कारण तुमच्या सपोर्टमुळे मी सुद्धा पुढे जात आहे. तर मैत्रिणींनो, जसं मी पुढे जात आहे, जसं माझा बिझनेस चालत आहे आणि जसं माझं यूट्यूब चॅनलसुद्धा ग्रो होत आहे, तसंच तुम्हीसुद्धा घरी बसून काहीतरी करावं. घरी बसून तुम्ही थोडंसं जरी इन्कम जनरेट केलं तरी तुमच्या परिवाराला हातभार लागतो. तर त्यासाठी नक्की प्रयत्न करा. जर तुमच्यामध्ये माझ्यासारखं बोलण्याचं स्किल असेल किंवा तुमच्या हातामध्ये कशाची कला असेल, तुम्ही स्वयंपाक छान करत असाल किंवा शिवणकाम छान करत असाल, तुमच्याकडे सुद्धा एखादी कला असेलच, फक्त आपल्याला ओळखायची वेळ असते. तर माझं हे फर्स्ट चॅनल आहे असं नाही. माझे याआधी 3-4 चॅनल होते. पण माझे डिलिव्हरीमुळे, त्याच्यामुळे लहान मुलांमुळे मला ते मध्येच सोडावे लागले. छान ग्रो झालेले चॅनल. पण आता मुलं शाळेत जायला लागली, थोडी मोठी झालीत म्हणून मी माझं चॅनल इतकं ग्रो केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा घरी बसून नक्की ट्राय करा. तुम्हाला पण सक्सेस नक्कीच मिळेल. कारण महिलांनी सुद्धा काम करणं तेवढंच गरजेचं असतं. कारण आपल्या मुलांसाठी, आपल्या परिवारासाठी आपल्याला थोडंफार इन्कम जनरेट करावंच लागतं. तर मैत्रिणींनो, माझ्यासारखं तुम्ही सुद्धा शिलाई कामामध्ये प्रो होणार आहात या टिप्स फॉलो करून. तुम्ही तुमच्या शिवणकामामध्ये खूप छान फिनिशिंग आणा आणि तुमचे कस्टमर वाढवा. तुमच्या शिलाईचे कस्टमर जर वाढले तर तुम्हाला कुठेही बाहेर जाऊन काम करण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून छान महिन्याला 20,000 ते 25,000 रुपये कमवू शकता. तर मैत्रिणींनो, आजच्या टिप्स सुरू करायच्या आधी मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की तुमच्यामुळे माझं वॉच टाईम वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे. तर रिव्ह्यूमध्ये आहे आणि लवकरच मॉनिटाईज होणार आहे. तर तुमचे काही याबद्दल काही क्वेश्चन असतील, कोणत्या मैत्रिणींचे जर यूट्यूब चॅनल असतील आणि त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला सगळं काही गाईड करणार आहे. तर आजच्या टिप्स सुरू करूया आपण. तर मैत्रिणींनो, आपली पहिली टिप जी आहे शिलाई कामाची, ती म्हणजे आपण जी मशीन वापरतो त्याला योग्य सुई असणं ते महत्त्वाचंच असतं. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते. तर मला बऱ्याच ताईंनी विचारलेलं, तुमची मशीन कोणती आहे? तर ही इथे माझी मशीन आहे. तर माझी मशीन उषाची आहे, फुल शटलची आहे. तर आपल्या मशीनवरती सारख्या सुया मोडतात किंवा आपल्या जर आपण जाड कापड किंवा जीन्सचा कापड वगैरे यूज केला तर आपली सुई एकदम आरपार जात नाही आणि वरच्या वरती सुई आपली मोडून जाते. तर ती मोडू नये आणि आपल्या कापडावरती शिलाई छान यावी त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सुईला थोडंसं खोबरेल तेल लावायचं आहे किंवा साबण लावायचं आहे. किंवा मग जर तुमचं कापड धुण्यासारखं असेल, तिथून साबण निघून जाईल असं असेल, डाग पडणार नाही, साबण अंघोळीचं लावायचं आहे. तर जिथे तुम्हाला शिलाई लावायची आहे तेवढ्याच भागावरती साबण रफ करायचं आहे आणि मग शिलाई लावायची आहे. एकदम लोण्यासारखी तुमची शिलाई व्यवस्थित येईल आणि सुई एकदम छान आरपार होऊन शिलाई येईल. तर शिलाई फक्त जाड कापड असेल तर हळूवार लावायची आहे, घाई करायची नाही. तर ही होती आपली पहिली आणि महत्त्वाची टिप. त्यानंतर आपण बॉबिन भरण्यासाठी तुम्ही कशाचा उपयोग करता मला माहिती नाही, पण मी उपयोग करते स्क्रूड्रायव्हरचा. बॉबिन भरण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये बॉबिन अटकवायची आहे, याला दोरा गुंडाळायचा आहे आणि जिथे मशीनला आपण इथे दोरा सेट करतो, इथे दोरा लावायचा आहे. इथून इथे खाली त्याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि मग याला गुंडाळून जे हे चाक आहे याच्यावरती पायडल मारून इथे असं हे धरून ठेवायचं आहे आणि इतक्या इझिली आणि पटकन तुमची बॉबिन जी आहे ती भरून होते. तुम्हाला थोडासाही वेळ लागत नाही. एकदम सेकंदामध्ये बॉबिन आपली पूर्ण फुल होते आणि टाईट भरून होते, सैल होत नाही. तर नक्की ट्राय करा तुम्ही स्क्रूड्रायव्हरने बॉबिन भरण्याचा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल. तर ही होती आपली दुसरी टिप. ज्या महत्त्वाच्या टिप्स असतात आणि आपल्याला रोजच्या कामामध्ये, शिलाई कामामध्ये यूज होणार असतात, अशाच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्याच्यानंतर तुमची बॉबिन केस जी आहे तिथे जर सारखा दोरा गुंडाळत असेल किंवा तिथे काहीतरी प्रॉब्लेम असेल तर पूर्ण मशीन न खोलता तुम्हाला काय करायचं आहे, बॉबिन काढून घ्यायची आहे. चाक फिरवून हे बघा, अशी बॉबिन काढून घ्यायची आहे. बॉबिन काढल्यानंतर आधी बॉबिनमध्ये चेक करून घ्यायचं आहे काही दोरा वगैरे अटकलेला आहे का वगैरे. आणि याच्यामध्ये जर काही दोरा वगैरे अडकलेला नसेल तर फक्त मशीन जी आहे ती आपली अशी वर करायची, थोडीशी वर करायची आणि खालून जिथे आपण बॉबिन सेट करतो तिथे बघून घ्यायचं की दोरा अटकलेला आहे का.
कारण जेव्हा कधी बॉबिन केसमध्ये प्रॉब्लेम येतो तेव्हा बॉबिनच्या जागेवरती काहीतरी प्रॉब्लेम असतो, ते तिथे धूळ अटकलेली असते किंवा दोरा अटकलेला असतो. तर तो दोरा काढून घ्यायचा आहे आणि ब्रशने साफ करून घ्यायचा आहे. पूर्ण मशीन न खोलता तेवढाच भाग जरी तुम्ही साफ केला तरी तुमची मशीन व्यवस्थित चालेल आणि बॉबिन केसमध्ये कुठेही तुम्हाला दोरा अडकणार नाही किंवा तिथून दोरा गुंडाळला जाणार नाही. त्याच्यानंतर चौथी आणि ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची टिप्स आहे. तर आपण जे ऑइलिंग करतो ते ऑइलिंग केल्यानंतर जी मशीनचा आपण यूज करतो तो योग्य प्रकारे आपल्याला आला पाहिजे. तर योग्य प्रकारे कसा आला पाहिजे, तर मशीनला ऑइलिंग केल्यानंतर आपण लगेच तिच्यावरती शिलाई लावतो. तर ती शिलाई आपल्या मेन कापडावरती किंवा आपलं जे नवीन ड्रेस ब्लाऊज वगैरे जे काही आपल्याला स्टिच करायचं असेल त्याच्यावरती शिलाई न लावता तुम्हाला एखाद्या खराब कापडावरती किंवा कागदावरती शिलाई लावायची आहे. त्याच्याने काय होतं, जे काही ऑइल तुमच्या मशीनला लागलेलं असेल, जे कापडावरती आपल्याला लागणार असेल ते कागदाला किंवा त्या खराब कापडाला लागून जातं आणि आपली मशीन एकदम साफ होऊन जाते. तर त्या ऑइलचे जे डाग असतात ते आपल्या मेन कापडावरती लागत नाही. तर ऑइलिंग तर मी शक्यतो तुम्हाला नेहमी सांगत असते की ऑइलिंग नेहमी रात्री करून ठेवा आणि छान पायडल मारा. 15-20 मिनटं पायडल मारायचं आहे, म्हणजे आपलं जे ऑइल केलेलं असतं ते पूर्ण पूर्ण आपल्या मशीनला लागतं. पार्टला जे छोटे छोटे पार्ट्स असतात त्याला लागणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्या सगळ्या पार्ट्सला ऑइल लागून जातं, मग ते रात्रभर तिथे सेट होतं आणि त्याच्याने आपली मशीनसुद्धा स्मूथ होते. कुठे गंज वगैरे लागलेला असेल तर तो सुद्धा निघून जातो आणि मग सकाळी तुम्हाला कागदाने पुसून घ्यायची आपली मशीन किंवा कापडाने पुसली तरी चालते आणि ब्रशने थोडीशी साफ करून घ्यायची, म्हणजे ऑइल आपल्या कापडाला लागण्याचा प्रश्नच येत नाही. तर ही महत्त्वाची टिप्स आहे जी तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल या छोट्या छोट्या टिप्स आहेत काय, या तर लक्षातच राहणार, पण जे नवीन असतात शिलाई कामामध्ये त्यांना या टिप्स माहिती नसतात, त्यांच्यासाठी तरी या उपयोगी नक्कीच येणार आहे आणि तुम्हाला उपयोग आल्या का नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मैत्रिणींनो, त्याच्यानंतर आपली 5वी टिप्स आहे. 5वी टिप्स अशी आहे की आपण जेव्हा सिल्कचं कापड किंवा नेटचं कापड मशीनवरती स्टिच करतो तेव्हा आपला जो कापड आहे तो सारखा मशीनवरून खाली घसरतो किंवा सरकतो. तर त्याच्याने आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येत नाही आणि आपला कापडाचा जो आकार असतो तो बिघडतो. कापडाचा आकार म्हणजे गळ्याचा आकार किंवा आपल्या शोल्डरचा आकार, बाहीचा आकार बिघडतो. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, गळ्याला वगैरे आधी आपल्याला त्याच्या खाली जो न्यूजपेपर असतो तो ठेवून घ्यायचा आहे आणि न्यूजपेपर ठेवल्यानंतर तिच्यावरती शिलाई लावायची आहे, म्हणजे आपलं जे कापड आहे ते खाली सरकत नाही आणि शिलाई व्यवस्थित येते, त्याला जाडपणा येतो, कडकपणा येतो आणि मग शिलाई व्यवस्थित येते. आणि शिलाई मारून झाल्यानंतर तो कागद जो आहे तो तिथून फाडून टाकायचा आहे, तो इझिली फाटतो आणि मग तुमची शिलाई बघा किती फिनिशिंगने आलेली असेल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल तुमच्या हाताची फिनिशिंग आणि तो कस्टमर रिपीट तुमच्याकडे नक्कीच येणार आहे. तर मैत्रिणींनो, या छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात आणि कधी कधी ते आपल्या लक्षात राहत नाही. तर तुम्ही जर शिलाई कामामध्ये नवीन असाल तर या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे किंवा लिहून ठेवायच्या आहे. तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर एका तुमच्या नोटबुकवरती लिहून ठेवा, म्हणजे तुम्ही जेव्हा कधी नोटबुक उघडाल तेव्हा त्या टिप्स तुमच्या नजरेखालून जातील आणि तुमच्या त्या लक्षात राहतील माइंडमध्ये. जेव्हा कधी तुम्ही स्टिचिंग कराल तेव्हा तुम्हाला ते लगेच लक्षात येतील की अरे हे कापड असं आहे, आपल्याला याच्याकडे न्यूजपेपर ठेवायचे, आपली बॉबिन संपली, आपल्याला लवकर बॉबिन भरायची, लगेच स्क्रूड्रायव्हरने भरायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात आणि जर तुम्हाला घरच्या घरी मशीनची सर्व्हिसिंग करायची असेल तर त्यासाठी सुद्धा मी एक फुल डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. पूर्ण मशीन खोलून कशी तुम्ही घरच्या घरी सर्व्हिसिंग करू शकता आणि तुमचे पैसे वाचवू शकता. तर आपण जेव्हा बाहेर सर्व्हिसिंगला आपली मशीन देतो तर ते काय करतात, फक्त साफ करतात, ऑइलिंग करतात, तेवढंच करतात. कुठे धागेदोरे अडकलेले असतील तर ते काढतात. तर ते आपल्याला घरी सुद्धा करता येतं. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून नक्कीच घरी ट्राय करा आणि तुमच्या मशीनला घरच्या घरी सर्व्हिसिंग करून नव्यासारखी बनवा. तर मैत्रिणींनो, या सगळ्या टिप्स ज्या आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. शिलाई काम करताना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर अशी साधी कैची असेल, हे बघा अशी जर साधी कात्री असेल तर याची धार जी आहे ती लगेच जाते. तर तुम्ही ज्युपिटरची कात्री वापरा आणि तुमच्या म्हणजे अजून एवढी हे नसेल तुमची ज्युपिटरची कात्री घेण्याचं तुमच्या हे नसेल तर तुम्ही काय करा, पैसे वगैरे नसतील तर असे गोळ्यांचे जे कागद असतात जे रिकामे असतात, आता हे भरलेलं आहे पण जे रिकामे असतात ते एकावर एक ठेवायचे आहेत. चांगला जाडखर करायचा आहे आणि कात्रीने हे कागदाला पटापट कट करायचं आहे. याला ॲल्युमिनियम फॉईल म्हणतात. तर याच्याने काय होतं, तुमच्या कात्रीला छानपैकी धार लागते आणि ती धार तुमच्या कापडाला एकदम फिनिशिंगने कट करते. त्याच्यानंतर 6वी टिप जी आहे ती आहे दोरा वापरायचा कोणता. तर दोरा वापरायचा
आपला साधा असतो तो शिलाईचा तोच आणायचा आहे. पण मून कंपनीचा खूप छान असतो दोरा, तर तो यूज करू शकता तुम्ही. किंवा तुम्ही जेव्हा कधी दुकानात जाल रेड घ्यायला, तर दोरा ओढून बघायचा आहे. हे बघा, हा तुटत नाहीये, खूप ताणल्यानंतर तुटतोय. तर एकदम असा खेचता खेपी जर तुटला तर तो घेऊ नका, कारण तो जुना झालेला असतो आणि तो दोरा जास्त दिवस टिकणार नाही आणि शिलाई सुद्धा जास्त दिवस त्या दोऱ्याची टिकणार नाही. त्याच्यामुळे आपले कस्टमर जर आपल्याला रिपीट हवे असतील, आपल्याकडे रिपीट यावे असं तुम्हाला वाटत असेल, तर दोरा नेहमी चेक करून घ्या, तर ओढून बघा. आणि जर तो लगेच तुटला तर तो घ्यायचा नाही, कारण दोरा जुना झाल्याने तो थोडा हे होतो. त्याच्यामुळे तुम्हाला दोरा चेक करून घ्यायचा आहे, चांगला पक्का दोरा घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही बॅग स्टिचिंग किंवा पर्स स्टिचिंग करणारे असाल, तर तुम्हाला जो आपण मंगळसूत्रासाठी वगैरे दोरा आणतो ओवण्यासाठी, मंगळसूत्र वगैरे आपण ओवतो त्याच्यामध्ये काय कशाचा दोरा म्हणतात त्याला, मला आठवण येत नाहीये. पण तो दोरा तुम्हाला यूज करायचा आहे मोठी बॅग किंवा पर्स स्टिच करण्यासाठी. तर तुमच्या सगळ्या टिप्स लक्षात आल्याच असतील मैत्रिणींनो. या छोट्या छोट्या टिप्स आहेत, पण आपल्या लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. तर या मशीनवरती बसून मी रोज काम करत असते. तुम्हाला मशीन पूर्ण दाखवत नाही, कारण माझं जे मोबाईलचं स्टँड आहे ते थोडं क्रॅक झालेलं आहे, त्याच्यामुळे ते खाली होत नाहीये. तर नक्कीच मी तुमच्यासोबत थोड्या दिवसांनी शिलाई कामसुद्धा शेअर करणार आहे, कारण आपलं काम खूप पेंडिंग झालेलं आहे. तर आपल्याला स्कूल बॅग स्टिच करायच्या आहेत, नंतर जीन्सपासून, जुन्या जीन्सपासून बॅग स्टिच करायच्या आहेत. आपल्याला ज्या हँडबॅग असतात त्या स्टिच करायच्या आहेत. तर बरेच कापड माझ्याकडे आलेले आहेत, पेंडिंग आहेत. तर तुमच्यासोबत सगळं काही मी माझं शिलाईचं काम शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं सुद्धा यूट्यूब चॅनल असेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. मी तुम्हाला नक्की गाईड करेन, कारण माझा यूट्यूबमध्ये 4 वर्षाचा अनुभव आहे. तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत तुमच्या अडचणी शेअर करू शकता. आणि काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा नक्की विचारा. तुमच्या मी मैत्रिणीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.